हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आत्ताची गोष्ट सांगते. आता आमच्या बाल्कनीमध्ये इतक्या जास्त मधुमक्खी होती, बीज इतक्या जास्त होत्या की मी इतकं घाबरले. मला ॲक्च्युली त्या बीजचा व्हिडिओ घ्यायचा होता, पण मी घेऊ नाही शकले आणि इतकं घाबरले. मी तुरंत आमच्या बिल्डिंगच्या मेन ग्रुपवर, जो आमचा बिल्डिंग आहे ती बिल्डिंग, त्या ग्रुपवर मी मेसेज केला की प्लीज तुमचे डोअर बंद करा, कारण की खाली डे केअर पण आहे. सो प्लीज गाईज, जे इथे राहतात त्यांनी प्लीज काळजी घ्या आणि तुमचे विंडोज आता सध्या तरी बंद करून ठेवा. माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की मी जेव्हा मेसेज टाकला तिने डायरेक्ट इन्फॉर्म केलं. थँक्स टू हर. थँक्यू सो मच वर्षा. ॲक्च्युली खूप हेल्प झाली मला. सिक्युरिटी आली घरी, त्यांनी चेक केलं, पण दे आर नॉट दॅट हेल्पफुल. आणि त्यांचा मला फोन आला की ग्रुपवर मेसेज करून टाका की मधुमक्खी नाही आहे. मी त्यांना म्हणले ॲटलिस्ट चेक तरी करा, कारण की माझ्या घरी माझं लहान मूल राहतं आणि मी इतकं पॅनिक झाले की मी गॅलरीमध्ये जाऊ शकत नाही आहे. माझे पूर्ण कपडे, सगळ्या गोष्टी गॅलरीमध्ये आहेत. सो प्लीज टेक केअर गाईज. व्हॉट इज युअर स्कूल नेम? My school name is Honey Bunny Preschool, आय स्टडी इन. Senior KG. आई हैव मेनी डैश इन द स्कूल. मेरे स्कूल में मेरे बहुत ज़्यादा डैश है. Friends से मेरे आई लाइक माई डैश एंड डैश. dash and dash आई लाइक माई. teacher friends. माई स्कूल हैज़ मेनी डैश. मेरे स्कूल में बहुत सारे. Classroom है. इट इज़ वन ऑफ द डैश स्कूल इन द सिटी. City best school. दिस कब यूज़ करते हैं मेरम? जब कोई पास होता है. देखो जैसे कि ये मेरे हाँ, ये बुक मेरे पास है. तो इसको क्या बोलेंगे? This. और दैट कब यूज़ करेंगे? ये थोड़ा दूर है मेरे से बेटा. अच्छा, और दीस कब यूज करेंगे? THESE. दिस जब कोई जा होते. ओके. इन कब यूज करते हैं हम? इन. आई एंड इन जब कोई अंदर होता है तो इन, जब कोई ऊपर होता है तो ऑन. करेक्ट. और जैसे कि कल हमने देखा राइमिंग वर्ड्स, तो हमने पढ़ा था, देखो मिहिर, यहाँ पे पढ़ा था आई हैड सम सैंड. सैंड का उल्टा क्या होता है? मैड. सैंड का उल्टा क्या है? तो इसको क्या बोलते हैं? इसको हैंड. हैड. हैंड की स्पेलिंग क्या है? ह ए न ड. ड. हैंड. हैड. ओके. मैन का उल्टा क्या होगा? मैन म एन मैन. मैन का राइमिंग क्या होगा? हमने पढ़ा था, याद है आपको? क्या मैन का है? कल ही पढ़ा था हमने. ठीक है, कोई बात नहीं, मैं आपको ना क्वेश्चन दिखाती हूँ. देखो इसने मेरे को थप्पड़ मुंह पर मारा है. मुंह पर मार के इधर से खून निकाला. देखो देखो निकले. और खाएगा थप्पड़? लाल निकला. लाल. चलो संडे मंडे की लाल कर स्पेलिंग. दो. लाल कर दो. संडे मंडे की स्पेलिंग सुना दो. चलो संडे. मंडे से संडे तक की स्पेलिंग सुना दो. आता आपण बघूया भरलेल्या वांग्याची भाजी कशी बनवतात. सर्वात पहिले भरलेले वांगे एका पाण्यामध्ये नमक टाकून घ्यावे आणि त्याच्यानंतर त्याच्या आत टाकून द्या. एक 10 ते 15 मिनटं आपले भरलेले वांगे त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचे आहेत, कारण की त्याच्यामधली जी घाण असते ती निघून जाते. त्याच्यानंतर आपण घ्यायचं आहे तीळ आणि सुकं खोबरं. त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन कलर येऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला मिक्सीच्या जारमध्ये काढून घ्या. त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे पण आपण छानपैकी परतून घ्यायचे आहेत आणि परतल्यानंतर ते शेंगदाणे पण आपल्याला त्या जारमध्ये छानपैकी काढून घ्यायचे आहे. सो हे बघू शकता, मी छानपैकी शेंगदाणे जे आहेत ते परतलेले शेंगदाणे आपल्या जारमध्ये काढते आहे. आणि ही रेसिपी आहे एका आजीची, जी मी इंटरनेटवर बघितले होते आणि मी त्यांच्या रेसिपीज खूप जास्त फॉलो करते आणि त्या खूप जास्त छान सांगतात. तर ह्याच्यानंतर मी कापून घेतलं होतं कोथिंबीर, लसूण, कांदा आणि टोमॅटो.
छानपैकी आणि थोडंसं लसूण जे मी घेतले होते 4 ते 5 कोड्या त्या पण मिक्स करायच्या आहे आपल्याला जारमध्ये. त्याच्यानंतर मी त्यातच मसाले मिक्स करते. पहिलं हळद टाकली, मग कांदा लसूण मसाला, मग त्याच्यानंतर हिंग टाकलं मी. हिंग खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्याने आपल्या पोटामध्ये गॅसेस वगैरे नाही होत, कारण की आपण मसाले वगैरे खातो. आणि ह्याच्यासोबतच मी टाकलं आहे पिंक सॉल्ट. सो तुम्ही नॉर्मल सॉल्टही टाकू शकता ॲज पर युअर विश. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकून त्याला छानपैकी पिसून घेतलं आहे मी. थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि हे जे वांगे आपण पाण्यामध्ये टाकलेले होते, नमकच्या पाण्यामध्ये, त्याला छानपैकी वॉश करून घेतलं आणि तो जो मसाला आपण पिसलेला होता तो त्याच्यामध्ये छानपैकी टाकून ठेवायचा आहे एक 5 ते 10 मिनटं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या कढाईमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये मी थोडे मोहरी आणि कढीपत्ता टाकला. छानपैकी त्याच्यामध्ये थोडंसं परतल्यानंतर कांदाही टाकला. कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला. टोमॅटो टाकल्यानंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकली. मी कोथिंबीर अगोदरच टाकते, कारण की माझ्या लहान मुलाला कोथिंबीर आवडत नाही आणि कोथिंबीर पहिले टाकल्यानंतर ती मिक्स होऊन जाते. त्याच्यानंतर मी वरतून थोडंसं लाल तिखट जे आहे आपलं नॉर्मल कांदा लसूण मसाला ते टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलं, कारण की मी पहिलं कमी मिक्स केलेलं होतं. तुम्ही नाही केलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर आपण ज्या फोडणमध्ये मिक्स केलेला मसाला होता तो आपल्याला त्या मिक्सरमध्ये टाकायचा आहे. हे बघू शकता, मी कढाईमध्ये 5 ते 6 वांगे घेतलेले होते, छोटे काटेरी वांगे. ते वांगे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे बघू शकता, आपले वांगे छानपैकी परतले गेलेले आहेत. त्याच्यानंतर थोडासा राहिलेला मिक्सचर जो होता तो पण त्याच्यामध्ये मिक्स करून छानपैकी हलवून घ्यायचा आहे आणि हलवल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला शिजायला ठेवायचं आहे. सो ह्या प्रकारे तयार होते आपली वांग्याची भरलेली भाजी. सोबतच संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आम्ही खाल्ला भेल भत्ता आणि ह्याच्यासोबतच संपला आपला आजचा दिवस. बाय बाय.